अजित पवार यांच्या निधनानंतर हा विमान अपघात टाळता आला असता का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. बारामती एअरपोर्ट, जो की एक टेबल टॉप रनवे एअरपोर्ट आहे, इथे आधुनिक सुविधांची खूप जास्त कमी आहे. जर एखाद्या विमानाला लँडिंगच्या दरम्यान दृश्यमानता कमी असेल किंवा रनवेचा क्लिअर व्ह्यू नसेल, तर अशा वेळेस पायलट ILS म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीमचा वापर करतात, जेणे पायलटला लँडिंग करण्यासाठी मदत मिळते. पण बारामती एअरपोर्टवर अशा सुविधा उपलब्ध नाहीयेत. अजित पवारांना बारामती एअरपोर्टला विकसित करायचं होतं. बारामती एअरपोर्ट हे मागच्याच वर्षी MADCने ताब्यात घेतलं होतं आणि यांच्या सोबत देखील अजित पवारांनी चर्चा केल्या होत्या. विमानतळाला अपग्रेड करण्यासाठी अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यात अनेक बैठका घेतल्या आणि यात त्यांनी नाईट लँडिंग सारख्या अनेक सुविधांची मागणी देखील केली होती. अनेक अनुभवी पायलट याबद्दल असं बोलले की अशा एअरपोर्टवर अशा महत्त्वाच्या सुविधा नसणं खूप जास्त धोकादायक आहे. याआधी देखील बारामती एअरपोर्टवर 10 पेक्षा जास्त वेळेस विमान अपघात झाले आहेत. तुम्ही हे रिपोर्ट्स बघू शकता. आणि अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या विमानाच्या पायलटवर देखील ड्युटीवर मद्यपानाचे आरोप होते. या सर्व गोष्टी नक्कीच एखाद्या शंकेकडे आपल्याला अग्रेसर करतात. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा.